साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। इतर वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षी संपूर्ण कोपरगाव नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतोय। कोपरगाव शहरामध्ये देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ सर्व सामाजिक राजकीय विविध मान्यवरांनी अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती। विशेषतः हे होत असताना जे युवक सहसा एकत्र येत नाहीत, मात्र यावर्षी या युवकांनी पुढाकार घेतल्यानं हे सर्व शक्य झालं आहे। आणि अशाच पद्धतीनं जर युवक संघटित राहिले तर आपल्या आणि आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत राहतील आणि भविष्यात समाजाला निश्चितपणे चांगले दिवस येतील। तसेच जयंतीचे औचित्य साधून सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे फकीरा चंदनशिव यांनी सुमारे 8 ते 10 हजार लोकांना डाळबट्टीचं जेवण दिलंय। त्याबद्दल देखील माजी नगरसेवक सुनील आरणे यांनी त्यांचे आभार मानलेत। आज कोपरगाव शहरामध्ये मोठ्या जल्लोषाने 104वी जयंती अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज खऱ्या अर्थाने बघायला मिळालं का आज समाज किती जागृत झाला आणि समाज आज एकत्र बघून खूप आनंद वाटला मनाला। आणि देखील मी काम सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या माध्यमातून काहीतरी छोटे मोठे घडवता असतो आणि देखील आज बघितलं आम्ही 8 ते 9 हजार लोकांचं स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता। तर खरोखर समाज बांधवांनी येऊन खूप सुंदर प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल मी समाजाचा धन्यवाद मानतो आणि सर्वांना माझा जय लहुजी। खऱ्या अर्थाने आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती निमित्त जे अण्णाभाऊंनी फकीरा कादंबरी लिहिली होती आणि त्या फकीराची जी जन्मकथा होती का लोकांसाठी अर्पण केलं, त्याच अनुषंगाने आज आम्हाला कोपरगाव तालुक्यामध्ये जे फकीराभाऊ चंदनशिव आहे, सत्यशोधक लहुजी सेनाच्या माध्यमातून जे काम करत आहे, तर त्यांनी आज 8000 लोकांना दालबट्टीचं आणि ते पण गावरान तुपाचा आस्वाद असं जेवण प्रत्येकाला चारलं। म्हणजे हे लोकांसाठी देण्याची जी वृत्ती त्यांची आहे ते खऱ्या अर्थाने योग्य आणि जे अण्णाभाऊच्या डोक्यात होतं की लोकांसाठी, दिनदुबळ्यांसाठी, गोरगरिबांसाठी केलं पाहिजे, त्या माध्यमातून आज फकीराभाऊ हे कार्य करत आहे। खऱ्या अर्थाने आज ह्या वर्षीच्या मागील वर्षीच्या फरकामध्ये ह्या वर्षीच्या जयंती निघल्या आहे, त्या महाराष्ट्रावर नव्हे तर देशभरातून अण्णाभाऊ साठेचा गौरव होत आहे, अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहे। त्याचं खऱ्या अर्थाने कारण आहे की महाराष्ट्र शासनाने आत्ताच बार्टीच्या अनुषंगाने आरटी जे मातंग समाजाचे जे वर्ग आहे, जो मुलं आहे, ज्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं आर्थिकदृष्ट्या, त्या लोकांसाठी आज विदेशातही शिक्षण घेण्याचे जे माध्यम आहे ते खुलं केलेलं आहे। त्याच पद्धतीने वीर लहुजी वाचतात की त्यांनी इंग्रजांना पहिले चले जाओ ही घोषणा केली। त्यांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये शासनाने नुकतेच मंजूर केलेला आहे। त्या अनुषंगाने सर्व मातंग समाज हा एकदम आनंदी आहे आणि त्या आनंद उत्सवामध्ये सर्व हे युवक जे या ओघामध्ये नव्हते, या चळवळीमध्ये नव्हते, परंतु आज आपण बघतोय सगळे 20, 25, 30 वर्षाचे युवक हे याच्यामध्ये जुडलेले आहे। नक्कीच भविष्यात जो मातंग समाज आज मागं पडलेला आहे तो नक्कीच भविष्यात सर्वात पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, कारण युवकाची जी ताकद आहे
ती ताकद फार महत्त्वाची असते आणि ते युवक जुळणं फार अवघड असतं. परंतु या वर्षीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व युवकांनी प्रेरणा घेऊन या महात्म्याचे जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती काढली आणि त्या जयंतीनिमित्त मी शिर्डी शहर वतीने सुरेश हारणे नगरसेवक व सर्व मातंग समाजाला हार्दिक शुभेच्छा देतो व इतर पत्रकार बंधू असेल व इतर समाजाने या जयंतीनिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे मी मनापासून आभार मानतो. स्वप्नील कोपरे, C24 तास, कोपरगाव.